वेगवान तो गोलंदाज आहे, परंतु आज ॲज अ 12th मॅन म्हणून तो भूमिका बजावतोय. त्याचबरोबर आपण पाहतोय की इथे स्वराज्य 11 संघाचे देखील 12 खेळाडू इथे आलेत. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय सुमित आलेत आणि सुमित यांच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर मृत्युंजय संघ पुण्यातील अजून एक मोठा संघ जो ओपनच्या प्लॅटफॉर्मवरती सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो आणि या संघामध्ये ज्यांनी प्रतिनिधित्व केलंय असा खेळाडू सुमित आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल वेगवान होता, ऑफ स्टिकच्या बाहेरून जाणारा, पंचांचा इशारा, इथे वाईड बॉल येतोय. पंच आता कॉमेंटेटर्सला शोधतायत. ओव्हर द विकेट अकुटप्प्याची लाईन होती. यावेळेस आपण पाहतो की टॅप करत असताना सिंगल जरूर घेतली जाते. चेतन यांना आपण पाहतोय बॅटिंगच्या मार्कवरती. चेतन आणि निक अर्थात निखिल घाडगे आणि त्याचबरोबर चेतन यांना आपण पाहायला मिळतोय. चेतन फडतडे यांना आपण पाहतोय नॉन स्ट्रायकर एंड वरती आणि निखिल घाडगे यांना आपण स्ट्राईक वरती पाहतोय. दोन उच्चतम कोटीचे फलंदाज, दोघांकडे टॅलेंट भरपूर आहे. कित्येक तरी वर्ष स्पार्टन्स 11 संघाचं प्रतिनिधित्व त्यांनी अगदी जवळून केलंय. स्पार्टन्सची जेव्हा फाउंडेशन ठेवली गेली ना, स्पार्टन्स या नावाची जेव्हा निर्मिती केली गेली ना, त्यावेळेला फाउंडेशन याच खेळाडूंनी निर्माण केलं होतं. अगदी लहान वयामध्येच स्वप्न पाहिलं गेलं होतं की आमचा देखील संघ असावा, आम्ही देखील मोठं क्रिकेट खेळायला पाहिजे, आम्ही देखील टीव्ही वरती आले पाहिजेत, आमची देखील एक टीम पाहिजे, आम्ही देखील प्रोफेशनल क्रिकेट खेळलं पाहिजे. या सर्व गोष्टी सत्यामध्ये उतरवताना जर कुणी प्रचंड मोठी मेहनत घेतली असेल ना तर ते म्हणजे हे स्पार्टन्स आहेत. स्पार्टन्स 11 संघाने या संघाची निर्मिती झाली. अगदी कर्नाटकचं स्टेट लेवलचं लेदर बॉल क्रिकेट देखील या संघाने खेळलेत. भरपूर सारे असे खेळाडू आहेत ज्यांनी मात्र स्पार्टन्सची निर्मिती केली. ते आज माझे खेळाडू झालेत, परंतु अजून देखील काही खेळाडू आहेत जे फाउंडर मेंबर आहेत, ते संघाचं प्रतिनिधित्व करतायत. त्याच्यामध्ये अगदी निखिल असेल, त्याच्यामध्ये आपण पाहतोय चेतन असेल, असे भरपूर खेळाडू आहेत जे आज आपल्याला पाहायला मिळतील. परंतु अपोजिट संघ अर्थात स्वराज्य 11 संघ, याच स्वराज्य 11 संघामध्ये तेच खेळाडू आहेत जे सातत्याने अन्वी 11 संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. याआधी देखील याच खेळाडूंनी खूप मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा अक्षरशः गाजवून सोडल्यात आणि याच संघाने मात्र एक नवीन संघाची निर्मिती केली जो याच परिसरामध्ये सातत्याने खेळतो, ज्याचं नाव आहे स्वराज्य 11 संघ. परंतु यावेळेस फसवलंय. बीट करत असताना, जादू दाखवत असताना बोटांमधली जादू आता फलंदाजाच्या समोर टाकतायत, भांबेरी उडवतायत. अक्षरशः आपण पाहतो की डोळे गोल फिरले असावेत निक यांचे. निखिल कमी उंचीचा परंतु मोठ्या धावसंख्येकडे सातत्याने अग्रगमन करणारा हा निखिल आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती ड्राईव्ह केला गेलाय, गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू येतोय वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने. मनोज तिथे उपस्थित आहेत, टीमचे संघनायक. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. बॉडी लँग्वेज ना एखाद्या खेळाडूची ना ती भरपूर काय सांगते. एखाद्या प्रोफेशनल खेळाडू तो चेंडूवरती जाणं, चेंडूला गॅदर करणं, त्याच्या पाठी पळणं, प्रेझेन्स त्याचा ठेवणं, या सर्व गोष्टींची ना एक वेगळी आखणी असते आणि मनोजच्या खेळामध्ये ते मला पाहायला मिळते. तो शांत आहे, तो संयमी आहे, परंतु जेव्हा गरज लागते ना त्यावेळेला त्याचा आक्रमकपणा हा मला खूप आवडतो. आणि मनोज की काय आपण पाहतोय की पुण्यामधील सर्व संघांमध्ये एक यशस्वी संघनायक म्हणून आपण आवर्जून पाहतोय मनोज यांना. पंचांचा इशारा, इट्स अ वाईड बॉल. कदाचित नाखुश आहेत सुमित, पंचांबरोबर काहीसं बोलतायत, पंचांबरोबर काहीच्या सूचना घेवाण देवाण करतायत. पंच कॉन्फिडंट आहेत. प्लीज चला विनंती करतो, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. तुम्ही तुमचं मत मांडू शकता, याच्यात शंका नाहीये. तुम्ही पंचांबरोबर बोलू शकतात, याच्यात देखील काही शंका नाहीये. परंतु पंचांवरती दबाव निर्माण करणं थोडंसं महागडं पडू शकतं. स्कोर आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती 5 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूंचा होतोय खेळ समाप्त. यावेळेस कमालीचा चेंडू बीट केलंय वेग आणि त्याचबरोबर उसळी, सर्व गोष्टींचं योग्य समीकरण बांधलं गेलंय. चेंडू इथे आपण पाहतोय सह विसवतो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि इथे काय घडतंय, डॉट बॉलची सांगता केली जाते. चेतन सारख्या फलंदाजाला इथे बांधून ठेवलं गेलंय, चेतन सारख्या फलंदाजाला इथे शांत ठेवलं गेलंय. कौतुक करावं लागेल सुमित यांचं.
टप्प्याची लाईन, फिरव गेलेला चेंडू, लेग ब्रेक होत असताना आपण पाहतोय टप्पा पडला तर हातभर चेंडू वळण घेतोय. डॉट बॉलची सांगता होत असताना आपण पाहतोय की गोलंदाज सुमित कमालीची गोलंदाजी करतायत, अचूक टप्प्यावरती ते मारा करतायत, फलंदाजाच्या स्टान्सला ते ओळखतायत, कुठे फलंदाज अटॅक करण्याचा प्रयत्न करतो त्या अनुषंगाने ते गोलंदाजी करतायत. हे लगेचच्या लगेच मिळत नाही मित्रांनो. यासाठी तुम्हाला असंख्य सारे उन्हाळे पावसाळे पाहावे लागतात आणि या सर्व गोष्टी चढ उतार, उन्हाळे पावसाळे, अलीकडे पलीकडे, या सर्व गोष्टी आहेत ना सुमितने जवळून पाहिल्यात आणि याच गोष्टींचा वापर या स्पर्धेसाठी तो करतोय. लोअर फुलटा चेंडू असणार आहे, ड्राईव्ह केला गेलाय, एक्स्ट्रा कव्हरला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, एक पेक्षा जास्त काही नाहीये. सिंगलने धावफलक वधारतोय. पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्ड वरती आल्या त्या 6 धावा, बिनबाद 6 धावा, ही सध्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. शांत सुरुवात पाहायला मिळते. 6 रन, 6. चार वाईट आहेत आणि 3 सिंगल आहेत. प्लीज एकदा बघा. अंपायर 4 वाईट 3 सिंगल, 7 रन होत आहेत. करेक्शन आम्ही करतोय. नक्कीच हे प्रोफेशनल्स खेळाडू आहेत मित्रा, इथं या चुका चालणार नाहीयेत. आपल्यापेक्षा अधिक चांगलं लक्ष त्यांचं असतं आणि हे असणं देखील गरजेचं आहे. तुम्ही सहजासहजी प्रोफेशनल होत नाही, यासाठी या गोष्टी देखील तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. नवीन गोलंदाज अभिजित धायगुडे बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ खूप चांगला राहिला सुमित यांचा. दुसरं षटक आपण पाहतो की अभिजित यांना पाचारण केलं गेलंय. पॉवर प्लेचं हे आपण षटक पाहतोय. दुसरं वैयक्तिक कोट्यातील, दुसरं तर सांघिक कोट्यातील, वैयक्तिक कोट्यातील पहिलं तर सांघिक कोट्यातील दुसरं षटक हाताळत असताना पहिला चेंडू निर्धाव टाकलाय चेतन यांच्या विरोधामध्ये. सावध पावित्रा आता अंगलटी आलाय. यावेळेस फसवलाय, लाऊड अपील केली गेलीये. डॉट बॉलचे होते सांगता, बांधून ठेवलं गेलं अक्षरशः. चारोखाने चेत, डॉट बॉल येतोय. बघा खडे खेळण्याचा प्रयत्न चेतनकडून होतोय. फुटवर्क आपल्याला पाहायला मिळत नाहीये. असं म्हणतात की पायांमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क असला की कॉल बरोबर कनेक्ट होतो आणि बॅटीवरती जर का बॉल कनेक्ट करायचा आहे तर तुम्हाला आता फुटवर्क देखील दाखवावं लागेल. खडे खेळू शकत नाहीये. अभिजित सारख्या चांगल्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये अशा प्रकारची फलंदाजी अशा प्रकारे चालणार नाहीये. जागाभरून खेळण्याचा प्रयत्न, गलीमध्ये चेंडू सरसावलाय. क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळते. आपल्याला कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. आपल्या टीमसाठी 3 निर्णायक धावा इथे त्यांनी रोखल्यात. एफर्ट्स काय आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. कट करत असताना आपण पाहतोय गलीमध्ये प्रोटेक्शन ठेवलं गेले. स्ट्राईक इथे रोटेट होते. 8 धावा धावफलकावरती आल्यात. 3 चेंडूचा होतं खेळ समाप्त. या षटकामध्ये जर का सांगायचं म्हणलं ना आतापर्यंत 3 चेंडू डिलिव्हर केलेत गोलंदाज अभिजित यांनी आणि अवघी एकच धाव इथे खर्च केली आहे. निखिलच्या फलंदाजीवरती आता सर्वांच्या नजरा असणार आहेत. संयमाचा बांध तुटलाय. लॉफ केलाय मिड विकेटच्या दिशेने. दूरवरून क्षेत्ररक्षक धावत येतोय. 2 धावा वेगाने कंप्लीट होत आहेत. आय थिंक थोडासा क्रॅम्प आलाय पायाला. गरज असेल तर तुम्ही रिलीज फ्रीची मागणी करू शकता. सर्व गोष्टी इथे अवेलेबल आहेत. दोन धावा स्कोअर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात या चेंडूवरती. 2 धाव फलक थोडंसं वधारते. 10च्या घरामध्ये 4 चेंडू झालेले आहेत. अभिजित यांचा पुढचा चेंडू. यावेळेस आपण पाहतोय शफल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. लाऊड अपील जरूर दिली गेली आहे. पंचांनी आतापर्यंत निर्वाळा दिला नाहीये. तिसऱ्या पंचांसाठी कॉल गेलाय. तर चला तिसरे पंच, आता तुम्हाला विनंती असेल, तुम्हाला इन ऍक्शन यायचंय. नाहीये, परंतु जो स्टंपिंग केला गेला होता त्याच्यासाठी आता तुम्हाला निर्वाळा द्यायचा आहे, हो किंवा नाही.
दोन्ही फलंदाज सातत्याने मोठे स्कोर गोळा करण्यासाठी धावतायत, पळतायत, प्रयत्न करतायत, जीवाच्या आकांताने मैदानाच्या आतमध्ये तडपडतायत. परंतु घडते काय मैदानाच्या आतमध्ये, तर गोलंदाजांचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजांनी ज्या प्रकारे दबाव तंत्राचा वापर केला, डोकं वर काढून देत नाहीयेत, मोठे स्ट्रोक ते खेळून देत नाहीयेत, सातत्याने फलंदाजांवरती दबाव बनवतायत आणि हाच दबाव आता थोडासा अंगलेटी आलाय. अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स आपण असं म्हणतो. तुमचा सावध पावित्रा जो तुम्ही आतापर्यंत घेतलाय सिंगल डबलचा, आता तोच तुमच्यासाठी अडचण निर्माण करतोय. तुमचा जो स्वाभाविक खेळ आहे, म्हणजे चेतन म्हणलं की मोठे स्ट्रोक, ते तुम्हाला तुमचा स्वाभाविक खेळ दाखवावा लागेल. तुम्हाला दबावाखाली राहून खेळता येणार नाहीये, खुलून खेळावं लागणार आहे. अजून देखील 24 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि जर का या 24 चेंडूंमध्ये 45 ते 50 पर्यंत देखील जरी मजल मारली टीम बँगलोर स्पार्टन 11ने, तर ती गोलंदाजीची स्ट्रेंथ या संघाकडे आहे, ज्या बलबुत्यावरती या संघाला ते थांबवू शकतात. प्रवास मोठा आहे, प्रवास मोठा आहे, प्रवास मोठा आहे. पंच चला इशारा दर्शवायचा आहे प्लीज. वेळ होतोय. नॉट आउट आहे पंचांचा इशारा, अक्षय सरांचा इशारा इथे येतोय. इट्स अ नॉट आउट. 1 रन 2 रन मिळतात या चेंडूवरती. 1+1 अशा 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावाने धावफलक वधारते 12च्या घरामध्ये. धावा येणं गरजेचं आहे. मग त्या धावा कशा येऊत, बॅटिंग येऊत, एक्स्ट्राच्या धावा येऊत, कशाही धावा येऊत, धावा येणं गरजेचं आहे. आणि या चेंडूवरती आता धाव मिळते ती म्हणजे 1+1, 2 धावा बोनसच्या. अभिजित यांना आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती, स्ट्राईकवरती आपण पाहतोय चेतन यांना. वेगवान चेंडू, बॅट उचलण्याआधी चेंडू कधी जाऊन पोहोचला एसटी रक्षकाच्या हातामध्ये, फलंदाजाला देखील कळलं नाहीये. लेट रिॲक्ट करतायत आणि ज्यामुळेच की काय आपण पाहतोय की चेंडू मात्र जाऊन विसावतो एसटी रक्षकाच्या हातामध्ये. थोडीशी शांत बॅटिंग पाहायला मिळते. बॅट थोडीशी लेट येते चेंडूवरती आणि ज्यामुळेच की काय आपण पाहतोय की गोष्ट गोलंदाजांनी ओळखली आहे. यावेळेस वेगाने चेंडू खेळला गेला होता ऑन साइडला. धीम्या गतीने टाकलेला चेंडू मिड विकेट मध्ये जातोय. 1 रन जरूर मिळतोय. सिंगल धाव फलक थोडंसं पुढे जाते. 2 षटकांचा होतोय खेळ समाप्त. 13 धावा धाव फलकावरती येत आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. असंख्य सारे आता क्रीडा रसिक युट्यूब वरती आलेत स्पेशली ही मॅच पाहण्यासाठी. ही मॅच भरपूर जोरदार होणार आहे, ही मॅच भरपूर रंगतदार होणार आहे आणि या मॅचचा आनंद घेण्यासाठी अगदी आपण पाहतोय की कर्नाटकामधून देखील भरपूर क्रीडा रसिक आलेत, महाराष्ट्रामधून देखील भरपूर सारे क्रीडा रसिक आलेत. काही जण मैदानावरती आलेत, काही जण युट्यूब वरती आलेत. सूरज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो की रेली स्प्रे घेऊन आलेत. कदाचित निखिल यांना इजा थोडीशी गंभीर झाली आहे. 24 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 24 चेंडूंमध्ये प्रयत्न असणारे किमान 45-50चा आकडा आम्हाला गाठायचा आहे. या मैदानावरचा फायटिंग स्कोर म्हणून 60-65 ला पाहिलं जाते. 75+ तुम्ही जाताय तर तो तुमच्यासाठी टॉपअप असेल, परंतु 60-65च्या घरामध्ये पोहोचणं ही प्राथमिकता आता डोळ्याच्या समोर ठेवावी लागेल. 2 षटकं 13 धावा. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. सुमित यांनी एक चांगली सुरुवात करून दिली आपल्या टीमला. त्याच्यानंतर आबा आले, आबाने देखील त्यांच्या पाऊल खुणांवरती पाऊल ठेवत एक टिचून मारा केला. कणखर मारा करत असताना विरोधकांना कडा प्रश्न विचारला. पूर्णपणे आपण पाहतोय सरेंडर झालेत फलंदाज. हवेमध्ये स्ट्रोक खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक मनोज चेंडूच्या खालती, हातामधून चेंडू निसटलाय. थेट फेकी एसटी रक्षकाच्या दिशेने. रनआउटची संधी. हो यस. कॉल काय होते पंचांचा? अक्षयजी, अक्षय सरांना आता काम वाढवलंय. कॉल गेलाय 3ऱ्या पंचांकडे. वेगाने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न थोडासा अंगलटी आलाय की काय म्हणावं लागेल. कव्हरच्या क्षेत्रामध्ये लॉफ्टेड ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न थोडासा फसला. लिडिंग एज घेत असताना चेंडू हवेमध्ये वावरला. मनोज चेंडूच्या खालती आला जरूर. चेंडू हातामधून निसटला, परंतु सिंगलला डबल कन्वर्ट करण्याचा मोह आता कुठेतरी अवघड बनतोय की काय. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. आपण पाहतो की आमचे पंच प्रत्येक फ्रेम चेक करतायत. काय घडलंय, कुठं घडलंय, कसं घडलंय, या सर्व गोष्टींची पारदर्शकतेने इथे ओळख पटवून घेतायत. थोडासा उशीर होतो या सामन्याला, भरपूर वेळ घेतला जातोय. 3 सामने आपल्याला फिनिश करायचे आहेत मित्रांनो. ठीक 9:30ला सामना सुरू झाला होता जवळजवळ.
9:35 ला हा सामना सुरू झाला होता. तब्बल 15 मिनिटांचा अवधी घेतला गेलाय आतापर्यंत. वेळ होतोय प्लीज विनंती असेल. नॉट आउट आहे 2 धावा कंप्लीट होत आहेत. तर 2 धावाने धावफलक पुढे सरसावतोय. बघा मोठे स्ट्रोक आले नाहीयेत ना. आता या दोन्ही फलंदाजांनी आता ठरवलंय की आता आम्हाला डबल वरती फोकस करायचं. आता आम्हाला स्कोर कार्ड सातत्याने हलता ठेवायचा आहे. यावेळेस पूल केलाय मिड विकेटच्या दिशेने. हाफ ट्रॅकर होता, गॅप शॉट सिलेक्शन, परंतु क्षेत्ररक्षण चांगलंय. गाडीच्या समोर गाडी आली, थोडीशी एकमेकांना धडकले की काय, परंतु 2च धावा मिळत आहेत. पावलं थोडीशी अडखळलेली पाहायला मिळत आहेत निक यांची. कदाचित क्रॅम्प मोठा आलाय की काय असं म्हणावं लागेल. 18 धाव फलकावरती येतात. 3 चेंडूचा होतोय खेळ समाप्त. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतो सुमित भंडारी यांना पुन्हा एकदा आणलं गेलं. रिव्हर्स स्वीप गोळीचा वेग परिधान करतोय. अल्टी पलटी चेंडू सीमारेषेच्या पलीकडे कलटी. नजरे पूर्णपणे व्यवस्थित सेट केली होती आणि यावेळेस आपण पाहतोय मनगटी ताकदीचा वापर. चेंडू फरार 4 धावांसाठी येतो इथे चौकार. तर चला विनंती असणार एपी ब्लास्टर वर्सेस कर्नाटका वॉरियर्स. पृथ्वीराज आणि त्याचबरोबर मी विनंती करतो संतोषजी कदम यांना, चला आपण लगेचच यायचंय. चला विनंती असणार आहे संतोषजी कदम आणि त्याचबरोबर पृथ्वीराज. येणारा पुढचा सामना तुमचा असणार आहे, त्याच्यामुळे आम्ही इनिंग ब्रेकमध्ये टॉस घेत आहोत. तर दोघांनी सज्ज राहायचंय. चला वॉर्मअप करून घ्या, कारण की आता बॉडी थोडीशी थंड पडली असेल. 2 चेंडूंवरती 2 चौकार. मी आधीच सांगितलं होतं जेव्हा टॉस साठी कुणाल आले होते, टॉस साठी जेव्हा मनोज आला होता, मी सांगितलं होतं निक चांगल्या लयमध्ये फलंदाजी करतोय. ओपनर कसा असावा याचं त्याने मूर्तिमंत उदाहरण सेट केलंय आणि याच्या विरोधामध्ये तुमची रणनीती काय आहे. आणि आता तोच निखिल तुटून पडला विरोधकांवरती. शांत असलेला निखिल आता रुद्ररूप धारण करू लागलाय. 2 मोठे स्ट्रोक त्याच्या बॅटिंगमधून आपल्याला पाहायला मिळालेत. चेंडू आता त्याला फुटबॉल प्रमाणे दिसतोय. हो 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 यावेळेस इनसाइड आउट हवेमध्ये मनोज. कमालीचा कॅच, विकेटचं पतन. गाठायचं होतं, अंतर गाठली गेली उंची. फलंदाज होतोय बाद. निखिलला लागली नजर बादून तंबूच्या आश्रयाला. चला 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 वेग वाढवायचा आहे. प्लीज मी विनंती करतो मित्रांनो, थोडासा आपण वेग वाढवूयात. वेळ कमी आपल्याकडे, वेळेची कमतरता पाहता आपल्याला थोडासा स्पीडअप करावा लागेल. 9:35 3 मॅचेस अजून कंप्लीट करायच्यात आपल्याला. तर नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंगसाठी आलेले आहेत निवास. अजून एक उच्चतम कोटी खेळाडू, एक मल्टी टॅलेंटेड खेळाडू आणि सदैव अटॅकिंग बाणा ज्याचा आपल्याला पाहायला मिळाला असा निवास. याला मिडल ऑर्डर मध्ये आणलं गेले 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये. यावेळेस पुल केला ऑन साइडला. लांबी भरपूर लांब आहे षटकाराची त्या दिशेने. चेंडू सरळ जाऊन विसावतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज होतील बाद. बघा तुम्हाला या मैदानावर
बघा, या मैदानाची भौगोलिक परिस्थिती ही थोडीशी लांबलचक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला क्षेत्ररक्षक कुठे नाहीये ना तिथे तुम्हाला अटॅक करायचा आहे. आणि इथेच फसला की काय निवास कॅच देऊन बसला, विकेटचं होते पतन, मोठी सफलता इथे प्राप्त होते. यावेळेस कुमार 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 कुमारच्या बॅटीमधून येतोय पहिला चौकार. कॅप्टन चले सीनातान हा येतोय दणदणीत चौकार. सोपं नाहीये मित्रांनो या क्षेत्रामध्ये टार्गेट करणं, कारण की चेंडू शरीरावरती आदळतो आणि त्याच वेळेला बॅटीचा फ्लो तुम्हाला कंप्लीट करायचा असतो. फाईनला खेळत असताना चौकार कॉन्फिडन्स दर्शवतोय कॅप्टन कुमार यांचा. गरज होती कुमार याचा अशा प्रकारे मैदानावरती येणं. यावेळेस अजून एक मोठा प्रहार, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. लांबी भरपूर लांब आहे, स्क्वेअर लेगची बाउंड्रीज भरपूर लांब आहेत त्या दिशेने. कुमार इथे फसलाय. सचिनला मिळते दुसरं यश. सचिन घाडगे. शॉट भरपूर चांगला होता, परंतु लांबी भरपूर लांब आहे तिकडे. तुम्हाला ताकद नजाकत टायमिंग सर्व काय साधायचंय आणि हेच करत असताना कुठेतरी कुमार फसतोय. फलंदाज इथे बाद होतोय. स्कोर आपण पाहतोय 30 धावा धावफलकावरती आल्यात. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. इथून जर का सांगायचं म्हणलं 14 बॉल शेष आहेत. 14 बॉल मध्ये किमान 25 धावा जरी गोळा करतायत तरी एक फायटिंग स्कोर उभा राहू शकतो. परंतु टीम स्वराज्य 11 यांच्या समोर तुम्ही केलेली प्रत्येक रणनीती पाडून काढण्याची ताकद ते ठेवतात. स्वराज्य 11 एक मोठा संघ आहे, मोठी स्टारकास्ट घेऊन आज मैदानावरती उतरलेत आणि विक्रम देखील अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून एक परफेक्ट ऑलराऊंडर विक्रम. कोण विसरल स्पार्टन कपची स्पर्धा, काय खेळ दाखवला होता. दोन विक्रम आहेत का? ओके, मैदानाच्या आतला विक्रम. सचिन आलेत बॉलिंग मार्कवरती. नवीन फलंदाज विकास. धाव फलकाचा विकास करतील का? दिप्पाड शरीर यष्टी, उंच पुरा शरीर देह बांधा, परंतु स्ट्रोक कशा प्रकारे खेळतील? पार्टनरशिप बिल्ड करतील का मोठे स्ट्रोक येतील? पहिला चेंडू ड्राईव्ह करत असताना बॅक टू द बॉलर. यावेळी चेंडू सरसावतोय. बॅकअप तिथे चांगला आहे. चाललंय तरी नक्की काय हे समजत नाहीये. निवास मोरे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगले खेळाडू आहेत निवास. विकास आणि निवास ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. भरपूर क्रिकेट एकत्र खेळलं या दोन खेळाडूंनी आणि आता ती रंगत, ती जोडी पुन्हा एकदा इथे मॅचला गरम करतील का? डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू होता, प्रचंड वेग इथे पाहायला मिळतोय. डॉट बॉलचे होते सांगता सचिनचं हे षटक भरपूर निर्णायक राहिलंय. या षटकामध्ये आपण पाहतोय सचिनने अवघ्या धावा खर्च केल्या त्या 5 आणि 2 महत्वाचे विकेट त्याने टिपलेत. आपल्या टीमसाठी महत्वाची गोलंदाजी सचिन याची राहिली आहे. जबरदस्त मारा, जबरदस्त मारा सचिन घाडगे यांचा आहे. 4 षटकांचा होतोय खेळ समाप्त. 21 धावा धाव फलकावरती आल्या आहेत. निवास आणि त्याचबरोबर विकास मैदानाच्या आतमध्ये आहेत. 12 बॉल शेष आहेत. आता एका गोलंदाजाला टार्गेट तुम्हाला करावंच लागेल. मराठीमध्ये म्हणे ना मित्रांनो, जेव्हा एखादा मैदानावरती एखादी टीमची मॅच असते तेव्हा आपण उत्सुकतेने प्रेक्षक वर्ग म्हणतात एका तरी गोलंदाजाला आता वाकवावं लागेल. नक्की कुणाला? तर जरूर आपण पाहतोय की 4 षटकांचा होतोय खेळ समाप्त. 31 धावा धाव फलकावरती आलेत. नवीन षटक घेऊन गोलंदाज मनोज, टीमचे कॅप्टन. यावेळेस ओव्हर पिच बॉल होता, बॅक टू द बॉलर ड्राईव्ह खेळून काढलाय. 1 बाउन्स ओव्हर द रो. आपण पाहतोय विकासला का थांबवून ठेवलं होतं, विकास तिथे दर्शवले. 12 बॉल शेष आहेत आणि या 12 बॉल्स मध्ये मोठे स्ट्रोक मी देखील खेळू शकतो. हा येतोय श्रीजी गोल्ड चौकार. मोठा प्रहार. अकुटापीची लाईन टार्गेट केलाय. चुकीच्या क्षेत्रामध्ये चेंडू हातामध्ये चिपकतोय.
अनिलने कॅच कंप्लीट केलाय. निर्णय चांगला होता. क्षेत्ररक्षक थोड्याच वेळा आधी सागरने अनिलला पाणी पाजलं आणि लगेचच अनिलने कॅच कंप्लीट करताना विरोधकांना पाणी पाजलं. फलंदाज होत आहेत बाद. कॅच खूप चांगला पकडलाय. तेवढं सोपं नाहीये. मिड ऑफ मध्ये फ्लॅट कॅच अशा वेगाने येणं, त्याच्यावरती जजमेंट बसवणं, कॅच कंप्लीट करणं अवघड आहेत. या कॅचेस अवघड असतात, पण तो अनिलने खूप इझिली त्याला कंप्लीट केलं. धाव फलकावरती आपण पाहतोय धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या जाऊन थांबते 35च्या घरामध्ये. 2 चेंडूचा होतोय खेळ समाप्त. 4 चेंडू अद्याप देखील शेष आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन किर्दत. अजून एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळते. काही नवीन खेळाडू स्पार्टन्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सचिन किर्दत देखील खूप मोठं नाव आहे आणि गरुडा 11 संघाकडून खेळत असताना बँगलोरमध्ये या खेळाडूंनी प्रचंड मोठा क्रिकेट दाखवलाय. प्रचंड मोठ्या आठवणी या खेळाडूच्या देखील राहिल्यात. प्रचंड मोठा असा अनुभव आपल्या उराशी त्याने बाळगलाय आणि अशा निर्णायक सामन्यांमध्ये भरदार खेळी करणं ही सचिनची सातत्याने ओळख राहिली आहे. आणि यावेळेस काय घडते? बॅटीचा आउटसाइड एज कदाचित घेतलाय की काय? यष्टीरक्षक प्रशांत चेंडूच्या पाठीमागे कॅच कंप्लीट करत असताना विकेटचं पतन. गेलाय. मनोज यांचं कौतुक करावं लागेल. स्वतः संघनायक आहेत आणि हिंदीमध्ये एक म्हणे ना मित्रांनो, कप्तान चले सीना तान. याचं विश्लेषण आज आपल्याला त्याच्या मनोजच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. मोठा मॅच आहे आणि या मोठ्या मॅच मध्ये मोठा खेळ दाखवण्याची संधी कप्तान यांना मिळाली आहे आणि मनोज त्या प्रकारे गोलंदाजी करतायत. 35 रन्स. राऊंड द विकेटचा मारा करत असताना पावलं थोडीशी अडखळतात की काय म्हणावं लागतील. लांब लचक असा रणअप आहे मनोज यांचा आणि इथे आपण पाहतो की रणअप थोडासा ब्रेक झाला की काय म्हणावं लागेल. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती येत आहेत. सुरुवात होते बॉलिंगला. हलकासा ओव्हरपिच बॉल होता. हलक्या हाताने तटवतायत. श्याम कंसे आलेत नवीन फलंदाज. निवास मोरे मैदानाच्या आतमध्ये. आशेचं किरण या खेळाडूला देखील आपण पाहू शकतो. इथून 2-3 मोठे स्ट्रोक आले ना मॅच मध्ये मजा येईल. 2 ते 3 मोठे स्ट्रोक जर का आले तर मॅच मध्ये कमबॅक करताना पाहायला मिळेल. टीम स्पार्टन्स 11 बँगलोरचा संघ, परंतु तेवढं सोपं राहणार नाहीये सूरज 11 यांच्या विरोधामध्ये. हवेमध्ये खेळला गेलाय जरूर. जाणार कुठे? थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेटचं होतंय पतन. फलंदाज होत आहेत बाद. अजून एक मोठा धक्का. गोलंदाज मनोज. वाह क्या बात आहे, लाजवाब. एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय, हजेरी लावतोय, उपस्थिती दर्शवतोय, बाजून तंबूच्या आश्रयाला जातोय. कुठलाही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वतःवरती जिम्मेदारी घेत नाहीये. अशा प्रकारचं क्रिकेट हे चालणार नाहीये. तुम्हाला आता जिम्मेदारीची भूमिका दर्शवावी लागेल. तुम्हाला कुठेतरी आता एक संयमाचा खेळ दाखवावा लागेल, परंतु वेळ निघून गेली. शेवटचे 7 बॉल बाकी आहेत. नवीन फलंदाज आपण पाहतोय, फलंदाज विकी देवकर आलेत. कट करण्याचा प्रयत्न. थेट फेकी यष्ट्यांवरती. फलंदाज बाद. विकी देखील बाजून तंबूच्या आश्रयाला जात आहेत. हताश, निराश, हातबलून. काय फेकी केली गेली. कम्मालीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. यष्ट्यांच्या मागे आपण पाहतोय सूरज यांना.
सीझन 1 स्पार्टन्स कपची स्पर्धा ज्याच्यामध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्याने पारितोषिक पटकावलं तो सूरज इथे हिट करतोय थेट यष्ट्यांवरती फलंदाज बाद होतोय. कम्मालीचा क्षेत्ररक्षण स्कोर होतोय 5 षटकांचा होतोय खेळ समाप्त 36 धावा 36 रन. सूरज आले नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय आणि एक गाणं सुप्रसिद्ध आहे बॉलिवूड मधलं सूरज डुबा है यारो 2 घुट नशे के मारो. परंतु आता आवश्यकता असणारे 2 स्ट्रोक छक्के के मारो ही अपेक्षा असणार सूरजकडे. एक सूरज सूर्यास्ताला गेलाय परंतु टीम बँगलोर साठी हा सूर्योदय नॉन स्ट्रायकर एंड वरचा सूरज ठरणार का. आकू टप्प्याची लाईन पूल केलाय श्यामने सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. मला आता असं वाटतंय की क्षेत्ररक्षण करणारी टीम अर्थात स्वराज्य 11 संघाच्या प्रत्येक खेळाडूची हात आता चेक करावे लागतील कारण की चेंडू जेव्हा जेव्हा हवामध्ये जातोय त्या वेळेला त्यांच्या हाताला चिपकतोय. कदाचित फेविकॉल लावलाय की काय. छत्तीस धावा. तर नेक्स्ट मॅच मराठा वॉरियर्स कर्नाटका त्यांच्या विरोधामध्ये आव्हान असणारे एपी ब्लास्टर. 8 विकेट गेलेत 8 विकेट. अजून 2 विकेट्स बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. नॉन स्ट्रायकर एंडवरती सूरज आहेत. नुकतीच MPL ची स्पर्धा जिंकली आहे त्याने. त्याच्याकडे आत्मविश्वास आहे परंतु त्याला संधी मिळेल का. विक्रम 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 बॉलिंग मार्क वरती. थोड्याच वेळा आधी या विक्रमचीच मी चर्चा करत होतो. या विक्रमने देखील भरपूर चांगला क्रिकेट खेळलाय. भरपूर चांगल्या दर्जाचं क्रिकेट मान खटाव सातारा सांगली या परिसरामध्ये त्याने खेळलंय. त्याच्याकडे अनुभव चांगला आहे आणि या संघामेळामध्ये मिळालेली ऑलराऊंडरची संधी आणि शेवटचं षटक हाताळत असताना काय कमालीची ते गोलंदाजी करतायत. इतर गोलंदाजांनी जे काम केलंय तेच मला करायचं हे सांगतायत. चला टॉस करायचंय. दादासाहेब आपल्याला टॉस करायचंय. जाधव साहेब रेणुका सिल्वर्सचे प्रोप्रायटर जाधव साहेब यांना मी विनंती करतो आपण यायचंय. रेणुका सिल्वर्सचे प्रोप्रायटर आदरणीय जाधव साहेब यावं आपण. आपल्या शुभास्ते आम्ही टॉस करतोय. टॉस साठी यायचंय जाधव साहेब आपल्यास विनंती असेल. चला एपी ब्लास्टर्स पृथ्वी कॅप्टनला पाठवायचंय. टॉस इकडे या आपण. संतोष कदम साहेब मराठा वॉरियर या आपण. एपी ब्लास्टर आंध्र प्रदेश दुसरीकडे कर्नाटका शेजारी आहेत. आणि मराठीमध्ये एक म्हण आहेत शेजारी पक्के वैरी. आता काय घडतंय. या जाधव साहेब रेणुका ज्वेलर्सचे सिल्वर्सचे प्रोप्रायटर जाधव साहेबांना विनंती असेल की प्लीज यावं आपण. जास्त वेळ घेणार नाहीये मी. वेळ कमी आपल्याकडे. अजून 2 मॅचेस आपल्याला खेळवायचेत. फायनली आमचे कॅमेरामॅन देखील आलेत. दोन्ही कॅप्टन्स इथे उपस्थित आहेत. जाधव साहेब यावं आपण देखील. टॉस आम्ही करतोय. रेणुका सिल्वर्सचे प्रोप्रायटर आणि आमचे स्पॉन्सर या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय जाधव साहेबांनी देखील आम्हाला खूप मोलाची साथ दिली आहे आणि त्यांच्या शुभास्ते आम्ही टॉस करतोय. कॉल कुणाचा असेल. संतोषजी तुमच्यासाठी कॉल असणार आहे. फ्लॅप करूयात कॉइनला. हे रेकॉर्ड करू नकोस. हा कॉल हेड इज अ कॉल. हेड दिलाय कॉल आणि ते टेल आलाय. एपी ब्लास्टर काय निर्णय. बॅटिंग. ऑल द बेस्ट. जास्त वेळ घेत नाही. संतोष भाऊ तुम्हाला गोलंदाजी करण्याचा निर्णय आलाय तर प्लीज आपण कंटिन्यू करूयात मॅचला. आम्ही थोडंसं थांबतोय आणि इथे जाधव साहेब आहेत. जाधव साहेबांना मी थोडंसं बोलतो करतोय. जाधव साहेब तुमचं वेलकम आहे. रात्रीच्या स्पर्धेचा तुम्ही आनंद घेतायत. इंडियाची मॅच आपण भरपूर वेळा टीव्ही वरती पाहतो
आणि या मॅचमध्ये तुम्हाला कसा फील वाटतोय? नाही, चांगला फील वाटतं. चांगली मस्त टीम खेळते. स्वराज टीम आहे, चांगले व्यवस्थित मस्त खेळते. एवढं चांगलं भरदार आयोजन आपल्या मुलांनी केलंय, आपल्या असोसिएशनने केले, आपल्या फ्रेंड सर्कलनी केले. 2 शब्द आपल्या संपूर्ण आयोजनासाठी. नाही, चांगले टीम ठरवले, टुर्नामेंट मी चांगलं ठरवले, व्यवस्थित एकदम मस्त कार्यक्रम व्यवस्थित मस्त झाला. केलं बी काय. पुढच्या वर्षी अशाच प्रकारची अजून मोठी क्रिकेटची स्पर्धा आपल्या या सर्व बांधवांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळेल का? नाही, झाली पाहिजे. पुढल्या वर्षी ह्या वर्षी मोठी ट्रीटमेंट झाली पाहिजे. तर नक्कीच जाधव साहेबांनी सांगितले की येणाऱ्या पुढच्या वर्षी याच्यापेक्षा आम्ही मोठं आयोजन करू. धन्यवाद साहेब, तुम्ही इथे आलात, खूप साऱ्या सदिच्छा शुभेच्छा तुम्ही दिल्यात, याबद्दल तुमचा आभार व्यक्त करतो. टॉस झालेला आहे मित्रांनो. एकीकडे आपण पाहतो एपी ब्लास्टर्स आणि दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतात कर्नाटका वॉरियर टीम. टॉस जिंकलेला एपी ब्लास्टर्स संघाने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे आणि अर्थ संतोषजी कदम आणि कंपनी यांना गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. लगेच जाऊयात कॉम बॉक्स मध्ये, जिथे आहे तर दिनेशजी ठाकूर या पुढच्या सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी ते सज्ज आहेत. थँक्यू सो मच, धन्यवाद. थर्ड अंपायर डिसिजन फॉर सर कशासाठी आहे? फॉर अ व्हाईट बॉल सर. रिव्ह्यू फॉर व्हाईट बॉल.
थर्ड अंपायर का डिसिजन पेंडिंग आहे. थर्ड अंपायर चेक करतील, आपला निर्णय कळवतील. नॉट आउट. अक्षय सर, अक्षय सर कळत आहेत, नॉट आउट. चला, अंपायरच्या निर्णयाला तुम्ही चॅलेंज करू शकत नाही. अंपायरचा डिसिजन फायनल असेल. थर्ड अंपायरचा डिसिजन असेल नॉट आउट. चला, फिल्डिंग टीम सहकार्य करा. रिव्ह्यू यासाठी होता की बॉल क्लिअर गॅदर केलाय की नाही, आणि थर्ड अंपायरनं चेक केलं की क्लिअरली गॅदर केलाय, त्यामुळे बॅटर आऊट आहे.
यावेळी देखील ओहो हो इथे कॅच ड्रॉप होतीये. दुसऱ्या बॉलवर देखील विकेट आली असती. जीवदान मिळतंय. हे कॅच महागात पडू शकतात. कॅचेस विन मॅचेस म्हटलं जातं. पकडो कॅच जितो मॅच म्हटलं जातं. इथे तुम्ही जर एवढे सोपे झेल सोडत असाल तर मात्र तुम्ही पराभवाला आमंत्रण देताय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. खरं तर महत्त्वाची कॅच होती आणि ही कॅच पकडणं फार गरजेचं होतं. पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर डॉट बॉल आलाय. बॉलर तयार. यावेळी पुन्हा एकदा आणखीन एक जीवदान, आणखीन एक कॅच ड्रॉप होतोय. 1 हँडेड कॅच पकडण्याचा प्रयत्न आणि इथे देखील आणखीन एक जीवदान पाहायला मिळते. एक धाव स्कोर कार्डवर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. यावेळी चांगला फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे पाठलाग करतील. चेंडू अडवण्याचा प्रयत्न असेल मात्र चेंडू रेस जिंकेल. चेंडू सेमी रेषावर जातोय. चौकार येतोय. 4 धावा या बॉलवर. आकाश सर, विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करा प्लीज. 5 धावा स्कोर कार्डवर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. यावेळी देखील हलक्या हाताने चेंडू खेळला आहे. क्षेत्ररक्षक तिथे बॉल अडवण्याचा प्रयत्न. फॉलोथ्रूमध्ये बॉलर आले जरूर मात्र एक धाव पूर्ण. दुसरीचा देखील रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगली पाहायला मिळाली. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. 2 धावांच्या माध्यमातून स्कोर कार्डवर 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. आकाश कांडे सर, विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करा प्लीज. 7 धावा स्कोर कार्डवर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक. पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर कॅच ड्रॉप, तिसऱ्या बॉलवर कॅच ड्रॉप, त्यानंतर चौकार, त्यानंतर डबल आली आहे. आणखीन एक बॉल शिल्लक आहे या षटकातील. यावेळी डाऊन दी लेग साईड पंच वाईड खेळत आहेत. वाईडच्या माध्यमातून एकदा इथे देखील येते. 8 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. खरं तर 45 धावांचा पाठला केला जातोय. 36 बॉलमध्ये 45 बनवायचे आहेत. पहिल्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवर विकेट आली. त्यानंतर आपण पाहतोय डॉट बॉल आला, त्यानंतर सिंगल आले, त्यानंतर चौकार, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर व्हाईट बॉल. 8 धावा आल्या आहेत. शेवटचा बॉल. यावेळी देखील चांगला फटका खेळला आहे. वाक फिल्डिंग देखील तेवढीच चांगली पाहायला मिळाली. इथे एक खेळाडूला दुखापत झाली आहे का चेक करा आणि दुखापत असेल तर खेळाडू रिप्लेस करा. त्यांना बाहेर घ्या कारण बॅटिंग करत असताना देखील क्रॅम्प आला होता. दुखापत वाढू शकते. थोडासा त्यांना स्ट्रेस रिलीज होऊ द्या. त्यानंतर आपण दुसरा खेळाडू देखील मैदानामध्ये पाठवू शकता. टीम कॅप्टनचा डिसिजन असेल. तुम्हाला जो योग्य वाटेल तो डिसिजन तुम्ही घेऊ शकता. कारण की दुखापतग्रस्त असताना तुम्ही खेळलात तर ती दुखापत वाढू शकते. त्यामुळे अडचणीच्या काळामध्ये थोडंसं थांबणं देखील गरजेचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. स्कोर कार्डवर धावसंख्या आपण पाहतोय 9 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका गटाच्या मोबदल्यामध्ये 30 बॉलमध्ये 36 धावांची आवश्यकता. दुसऱ्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवर आपण जर पाहिलं तर आमंत्रित केलं जाते बॉलर अक्षय सर. बॉलरचं नाव विचारा अक्षय सर. अंपायर अक्षय सर. बॉलरचं नाव विचारून घ्या कारण अतिरिक्त खेळाडू होता तो फील्डमध्ये गेलाय. सचिन बॉलिंग मार्कवर आलेत.
सचिन बॉलिंग मार्कवर दाखल होताना पाहायला मिळतील. पुढील षटकासाठी पहिल्या षटकामध्ये 9 आले आहेत. दुसऱ्या ओव्हरसाठी सचिन दाखल झालेत आणि सचिन यॉर्कर स्पेशलिस्ट म्हणून मी त्यांचा नामोल्लेख केला होता या आधीच्या मॅचमध्ये देखील. सातत्यानं ब्लॉकहोल चेंडू टाकण्यामध्ये माहीर असलेला हा गोलंदाज बॉलिंग मार्कवर तयार आहेत. सचिन तयार. पहिलाच बॉल सचिन यांचा हलक्या हाताने चेंडू खेळला आहे. सिंगल येते. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. 10 धावा स्कोर कार्डवर विजयासाठीचं समीकरण आपण पाहतोय. 35 धावा बनवायच्या आहेत 29 बॉलमध्ये. 29 बॉल 35. खरं तर सिंगल डबलवर भर दिला जातोय. मात्र खराब बॉल आला तर खराब बॉल आक्रमण देखील नक्की चढवलं जाईल. एकोणतीस बॉल 36. बॉलर तयार. यावेळी चेंडू सीमा रेषा पार. चौकार 4. चौदा धावा स्कोर कार्डवर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. 14 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 या षटकातील पहिल्या बॉलवर सिंगल. त्यानंतर मात्र चौकार आलाय. यावेळी उडवलाय. बिग हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील मात्र दूर राहतील. चेंडू सीमा रेषा पार. बिग हिट. षटकार. 6 धावा. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक पाठलाग करतील. एक तर पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न असेल. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. 2 धावांच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. 26 बॉल 23 हे समीकरण. आता मात्र सामना थोडासा बॅटिंग टीमकडे मूव्ह झालाय असं मी म्हणेल. कारण रेकॉर्ड रन रेट 5.31 आहे. यावेळेचा बॉल चांगला पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव येतोय. 25 बॉल 23 हे समीकरण. खरं तर 45 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 9 आल्या. या षटकामध्ये आतापर्यंत आपण जर पाहिल्या तर 13 धावा आल्या आहेत. 25 चेंडू 23 हे समीकरण असेल. यावेळी देखील चांगला बॉल. आणखीन एक डॉट बॉल येतोय. षटकाची समाप्ती. 24 बॉल 23चं समीकरण. 24 चेंडू 23 हे समीकरण. पुढील षटकासाठी बॉलिंग मार्कवर कोणाला आमंत्रित केलं जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. एका बाजूला आपण जर पाहिलं तर स्वराज्य 11 हा संघ पुणे परिसरातील एक नामवंत संघ म्हणून या संघाची चर्चा सातत्यानं राहिली आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्पार्टन 11 बँगलोर हा संघ एका बाजूला आहे. पुणे विरुद्ध बँगलोर ही लढत मैदानामध्ये पाहायला मिळते. धावसंख्या आपण जर पाहिली तर 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 बॉलमध्ये 23 धावांची आवश्यकता. आणि 24 बॉलमध्ये 23 धावा जर बनवायच्या असतील तर तुम्हाला चांगल्या प्रकारची बॉलिंग करणं गरजेचं आहे. आणि या षटकासाठी आमंत्रित केलं जाते बॉलिंग मार्कवर. बॉलरचं नाव कळवा प्लीज. फिल्डिंग टीम स्पार्टन.
पहिला चेंडू वाईड आहे. श्याम बॉलिंग मार्गवर आलेत आणि पहिला बॉल त्यांच्या माध्यमातून वाईड पाहायला मिळाला आहे. धावसंख्या 23. 24 बॉल 22 ची आवश्यकता. चोवीस बॉल 22 हे समीकरण असेल. यावेळी आपण पाहतोय हलक्या हाताने चेंडू खेळला जातोय. सिंगल येते. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या आपण पाहतोय 24. विजयासाठी 23 बॉलमध्ये 21 धावांची आवश्यकता. 23 बॉल 21 हे समीकरण असेल. 23 बॉलमध्ये ह्या 21 धावा बनवल्या जातील का याकडे लक्ष लागले प्रेक्षक राजाचं. कारण दोन्ही संघ ताकदवान आहेत. एका बाजूला आपण जर पाहिलं तर स्पार्टन 11 हा संघ आहे. दुसऱ्या बाजूला स्वराज्य 11 हा संघ आहे. या दोन संघांमध्ये चालू असलेली महत्त्वपूर्ण मॅच आपण पाहतोय दोनही संघांसाठी. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला आहे. तर या स्पर्धेतील आपला दुसरा विजय प्रस्थापित करण्यासाठी दोनही संघ प्रयत्न करताना पाहायला मिळालेत. इथे देखील 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या माध्यमातून 26 धावा स्कोर कार्डवर. 22 चेंडू 19 हे समीकरण असेल. आता 22 बॉल 19चं समीकरण अतिशय चांगल्या प्रकारचं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट दोन्ही बॅटर्सकडनं खेळलं जाते. खऱ्या बॉलवर आक्रमण चढवलं जाते आणि चांगल्या बॉलला सन्मान दिला जातो. सिंगल डबलच्या माध्यमातून धावा घेतल्या जात आहेत. तानाजी शेठ विनंती असेल आपण थोडासा कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क करा प्लीज. स्कोर कार्डवर धावसंख्या 26. एकाकडेच्या मोबदल्यामध्ये बॉलर तयार. यावेळी पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलाय. सिंगल इथे देखील येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? नकार आहे. सिंगल आली आहे. यावेळी देखील आपण पाहतोय चांगला फटका खेळलाय. सिंगल आली आहे. अठ्ठावीस धावा. यावेळी हलक्या हाताने चेंडू खेळला आहे. सिंगल इथे येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या आपण जर पाहिली तर नोंदवली जाते. सिंगलच्या माध्यमातून 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. आणखीन एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. विजयासाठी 19 बॉलमध्ये 16 धावांची आवश्यकता. 19 बॉल 16 हे समीकरण असेल. यावेळी चांगला बॉल पाहतोय आपण. डॉट बॉल येतोय. षटकाची समाप्ती. 18 चेंडूमध्ये 29 बनवले आहेत. आता 18 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता.
18 चेंडू 16 धावांची आवश्यकता. अठरा चेंडू 16. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार आहेत. वा, पहिलाच बॉल उडवलाय. संधी असेल, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले, कॅच पकडतील, विकेट आली आहे. फलंदाज बाद होतोय, संघाला बसतोय दुसरा धक्का. फलंदाज बाद. न्यू बॅटर विक्रम मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. समीकरण आपण पाहतोय. 17 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता. 17 बॉल 16. यावेळी बॅकफुटला जात पॉइंटच्या डोक्यावर न खेळलाय, गॅप मध्ये खेळलाय, चेंडू सीमारेषापार जातोय. विक्रम यांच्या बॅटमधनं खणखणीत श्रीजी गोल्ड यांचा दणदणीत चौकार. लेंथ चांगल्या प्रकारे पिक केली आणि प्लेसमेंटला जेव्हा पाहायला मिळालं, एक्झिक्युशन अतिशय चांगलं पाहायला मिळालं. इम्प्रोवाइज केला स्ट्रोक, बॅकफुटला गेले, बेल्ट ट्रान्सफर केलं, चेंडू बॅटला मिडल केला. तिथे पॉइंटमध्ये खेळाडू होते जरूर, मात्र गॅपमध्ये खेळला. प्लेसमेंट अतिशय चांगली पाहायला मिळाली. 33 धावा स्कोर कार्डवर विजयासाठी अजून 12. यावेळी देखील आडव्या बॅटना फटका खेळलाय. संधी असेल आणि कॅच ड्रॉप होतीये. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटचा चान्स गॅदर करू शकले नाही. 2 पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी मात्र इच्छुक नाही आहेत. आणखीन एक योगदान मिळाले. खरं तर या मॅच मध्ये सर्वात मोठी डोकेदुखी काय असेल ना, दुसऱ्या बॉलवर सुटलेला जेल, त्यानंतर तिसऱ्या बॉलवर सुटलेला जेल, आता सुटलेला जेल, हे कॅचेस महागात पडतायत. 35 विजयासाठी 15 बॉल 10. 15 बॉल 10 ची मॅच. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण संपन्न करणार आहोत. यावेळी समोर बॉल खेळलाय. टॉस संपन्न झालेला आहे मला वाटतंय. खरं तर आमची ऑफिशियल टीम, आमचे कॉमेंटेटर बंधू असतील, अक्षय सर असतील, ऑफिशियल अंपायर्स या ठिकाणी थोडीशी पार्टी करताना पाहायला मिळत आहेत. यावेळी क्लीन बोल्ट, विकेट आली आहे. आणखीन एक बॅटर माघारी भरतोय, संघाला आणखीन एक धक्का बसतोय. समीकरण आपण पाहतोय. 13 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 9 हे समीकरण. यावेळी देखील चांगला बॉल पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. षटकाची समाप्ती. विजयासाठी 12 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता.
28 धावा स्कोर कडवर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये समीकरण आपण पाहतोय. 10 चेंडू 7. यावेळी देखील चांगला बॉल पाहतोय आपण. डॉट बॉल आलाय. समीकरण 9 बॉल 7. 9 बॉल 7 ची मॅच. यावेळी चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. बॉलला फील्ड करतायत. सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न नाहीये. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. 39 धावा स्कोर कार्डवर. 8 चेंडूमध्ये विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 6 हे समीकरण. 8 बॉल 6 ची मॅच. अतिशय रोमहर्षक सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. ओ क्लीन बोल्ड. विकेट आली आहे. फलंदाज बाद. अभि मैदानात दाखल होत आहेत. 7 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. अभि आलेत. यावेळी अभियांचा फटका फसलाय. मात्र चेंडू गॅप मध्ये एकदा पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न नाहीये. सिंगल घेत स्ट्राईक स्वतःकडे ठेवतील अभि. विजयासाठी 6 बॉल 5 धावांची आवश्यकता. 6 बॉल 5 हे समीकरण आहे. पहिलाच बॉल या षटकातील. कॅच पकडली जातीये. विकेट आली आहे. फलंदाज बाद होतोय. संघाला बसेल आणखीन एक धक्का.